राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं मुंबईच्या नेहरू सेंटर इथे आजपासून पुढचे 2 दिवस एका विशेष अशा व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। नवे क्षितिज या नावानं होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आज सरसंघचालक मोहन भागवत यांचं व्याख्यान होतंय, तर उद्या त्यांच्यासोबत प्रश्नोत्तरांचं सत्र पार पडेल। या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान, अश्विनी भावे, सुभाष घई, सुनील बर्वे यांच्यासोबतच चित्रपट क्षेत्रामधल्या मान्यवरांनी हजेरी लावली आहे। बॉलिवूड सेलिब्रिटी, खेळाडू यांच्यासह साधारणपणे 900 जणांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी मराठी उमेदवार दिल्यामुळे आम्ही अपशकुन करणार नाही। उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर किशोरी पेडणेकर यांचं सूचक विधान। भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर होणार, प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांची घोषणा। तर शिवसेनेच्या संजय घाडींची उपमहापौर पदासाठी निवड, 11 तारखेला औपचारिक घोषणा। मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी, तर बांगलादेश रोहिंग्यांच्या नावाखाली लोकांना तुरुंगात टाकलं, तोच मुद्दा पहिल्या महासभेमध्ये हाती घेणार आसिफ शेख यांचा एल्गार। साताऱ्याच्या कराडमध्ये बोगस मतदानावरून भाजप राष्ट्रवादी आमने सामने, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वाद निवळला। परभणी जिल्हा परिषद मतदानावरती सेलू तालुक्यामधील बोथ गाव आणि तांडा इथल्या ग्रामस्थांचा बहिष्कार कायम, अद्याप एकही मतदान नाही। रस्ता आणि नदीवरच्या पुलासाठी आक्रमक भूमिका। मालेगाव महानगरपालिका इमारतीची लिफ्ट 4थ्या मजल्यावरून कोसळली, क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे दुर्घटना, कुणीही जखमी नाही। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईमध्ये 2 दिवस विशेष व्याख्यानमालेचं आयोजन। सरसंघचालक उपस्थितांना संबोधित करणार। सलमान खानसह बॉलिवूडसह क्रीडा आणि इतर सर्व क्षेत्रामधील 900 जणांना आमंत्रण। भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार, कृषी उत्पादनं, औषधं, डेअरीसारख्या उत्पादनांवरती 0 कर, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती। आणि सोन्याच्या दरामध्ये पुन्हा 2,500ची वाढ, सोनं प्रतितोळा 1,54,500 रुपयांवर, तर चांदीचे दरही 5,000 वाढले, चांदी 2,60,000 प्रति किलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।